नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. शीर्षक वाचल्यानंतर तुमच्या मनात संभ्रम झाला असेल, की संयुक्त अरब अमिरातींनी इराणवरती नेमके काय उपकार केले? कारण असं म्हटलं जातं, की संयुक्त अरब अमिरातीमध्ये आज जी राजसत्ता मोहम्मद बिन झायद यांच्या हातामध्ये आहे, ते झायद हे कट्टरपंथाच्या बिलकुल प्रतिकूल आहेत. म्हणजे अ, त्यांनी केवळ संयुक्त अरब अमिरातीमधून या कट्टरपंथी इस्लामी शक्तींचं, संघटनांचं खच्चीकरण केलेलं नाहीये, तर त्यांना बाहेर हाकलून दिलेलं आहे. कुठल्याही मुस्लिम ब्रदरहूड असेल किंवा तत्सम ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्या एका बाजूला झुकलेल्या आहेत, त्यांना तिथे खातं सुद्धा उघडता येत नाही. तेव्हा संयुक्त अरब अमिरातींनी स्वतःपुरती इतकी टोकाची सावधगिरी बाळगलेली आहे, तर मग हा संयुक्त अरब अमिरात हा इराणचा उपकार करता कसा झाला? हा प्रश्न म्हणजे ते एक अ, विरोधाभास आहे असं आपल्याला वाटेल. इराण हा दहशतवादाला जवळ घेणारा, म्हणजे त्यांनी तर एक आणि दोन नाही तर तीन-तीन दहशतवादी फोर्सेस असे उभे केले. एक हुदी जे यमनमध्ये ऑपरेट करतात, एक हिजबुल्लाह जे लेबनॉनमधून ऑपरेट करत होते आणि गाझामधले हमास या तिघांनाही पोसणारा एकच एक इराण होता. आणि असा इराण हा संयुक्त अरब अमिरातीवरती कशासाठी अवलंबून होता? तर संयुक्त अरब अमिरातीमध्ये जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्सचं नेटवर्क त्यांनी उभं केलेलं आहे, त्या नेटवर्कचा फायदा जसे अनेक लोक घेतात, तसाच गैरफायदा सुद्धा घेत असतात. आणि इराणनी तसं बघितलं तर कदाचित त्याचा गैरफायदा सुद्धा घेतला असेल. गैरफायदा घेतला ह्याचा अर्थ असा, की अनेक देश जे आहेत ते दुबईमध्ये असेल किंवा एकूणच अमिरातीमध्ये शेल कंपन्या निर्माण करतात. शेल कंपनी म्हणजे काय? तर बनावट कंपनी. म्हणजे कोणीतरी दुसराच काहीतरी त्याला ऑपरेट करायचंय, त्याचं नाव पुढे येऊ नये म्हणून तो मध्ये 2, 3, 4 कंपन्या टाकतो आणि मग व्यवहार हे असे मल्टिपल कंपन्यांमधून केले जातात. त्याचं जाळं इतकं मोठं असतं 100-100, 200, 400-400 कंपन्या तयार करतात. त्यामुळे त्याचा ट्रेस घेणं, मागोवा घेणं जटिल काम होऊन जातं. त्याच्यासाठी तज्ञांची गरज भासते. तेव्हा संयुक्त अरब अमिरातीचं हे जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचं नेटवर्क आहे, ज्याच्यामध्ये अनेक सुविधा मिळतात तुम्हाला. भारतासारख्या देशाच्या मानाने तिथून आर्थिक व्यवहार करणं सोपं असतं. त्यामुळे इराणनी त्याचा भरपूर वापर करून घेतला 2 प्रकारे. एक म्हणजे त्यांना हवा तो माल जो आहे, तो त्यांना आत आणता येत नव्हता. त्याच्यासाठी त्यांनी अमिरातीचा उपयोग केला. म्हणजे ह्या बनावट कंपन्यांच्या मार्गाने आपल्याला हवा असलेला माल आपल्या मायदेशापर्यंत न्यायचा. म्हणजे एखादी समजा तुम्हाला वस्तू हवी असेल, जर्मनीतून हवी आहे. तर जर्मनीच्या कंपनीला ऑर्डर कोणाची जाते? दुबईतल्या एखाद्या कंपनीची. त्या कंपनीला कदाचित माहीतही नसेल, की ह्याचा अल्टिमेट ग्राहक हा इराण आहे. अशा पद्धतीने आर्थिक व्यवहार चालवले जात होते आणि त्याच्यासाठी अमिरातीचा उपयोग केला जात होता. तो त्यांच्या खुशीने केलेला होता, स्वीकृतीने केला होता किंवा कसा ह्याबद्दल आपण आजपर्यंत कदाचित बोललो नसतो. पण आत्ताच आलेली जी बातमी आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, की आता संयुक्त अरब अमिरातीकडे त्यांच्या बँकांमध्ये किंवा अन्य वित्तीय संस्थांमध्ये इराणचा जो काही पैसा होता, तो आता अमिरातींनी गोठवून टाकलेला आहे. आजवर गोठवलेला नव्हता. ह्याचा अर्थ अमिरातीला पक्कं माहिती होतं, कुठला पैसा इराणचा आहे आणि तो आपल्याकडे जमा आहे. आज ही कारवाई केली गेली. त्या अर्थी अमिरातींनी सुद्धा इराणला ते सगळं करू दिलेलं होतं. कदाचित अशाच वेळेची अपेक्षा असते. जेव्हा तुम्ही अडचणीत असता, तेव्हा त्याच्यावरती कारवाई करणं हे अधिक योग्य होतं. कारण मग ती जास्त झोंबते, अधिक प्रभावशाली होत असते. तेव्हा असं म्हटलं जातं, की आता ही जी रक्कम आहे इराणची ती जवळ-जवळ $500 बिलियन आहे. त्याचं एस्टिमेट कोण काढणार? जर का अशा पद्धतीने शॅडो बँकिंगचा वापर करून घेतला गेला असेल, तर एक्झॅक्ट अमाउंट्स काय आहेत त्याच्याबद्दल कोणी शपथवार सांगू शकत नाही. पण बातम्या तरी असं म्हणतात, की खूप मोठी रक्कम इराणची आज गोठवली गेलेली आहे. तेव्हा असा उपकार करता जो अ, अमिरात होता,
इराणनी त्यांच्यावरच हल्ले कसे केले, हे एक मोठं गूढ आहे. की तुम्हाला जर का माहिती आहे की युद्ध चालू आहे, तर त्या काळात तर अशा ज्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांचं जे जाळं तुम्हीच उभारलेलं आहे, त्याची तुम्हाला सर्वात मोठी गरज होती. मग असं असं जे जाळं जे आपल्याला हे सगळं ऑपरेट करू देतंय, त्याच्यावर हल्ले कसे झाले? आपल्याच पायावरती इराणनी कुऱ्हाड मारून घेतलेली होती का? हे प्रश्न गैरलागू नाहीयेत, पण त्याची 2 उत्तरं आहेत आणि ही दोन्ही उत्तरं अतिशय महत्त्वाची आहेत हे लक्षात घ्या. अमेरिकेनी आणि इस्रायलनी एक सर्वात मोठी चूक जी केली, ती पहिल्याच हल्ल्यामध्ये त्यांनी वरिष्ठ नेतृत्व गारद करून टाकलं. कुठल्याही देशामध्ये लष्करी सामर्थ्य असतं, त्यांचं नेतृत्व असतं. परंतु त्यांना मॉडरेट करण्यासाठी पॉलिटिकल नेतृत्वाची गरज असते. लष्करी नेतृत्व जे असतं ना, त्याची मानसिकता काय असते लक्षात घ्या. कुठलंही जे लष्करी प्रशिक्षण दिलं जातं, त्या प्रशिक्षणामध्ये एकच शिकवलं जातं, शत्रूचा विनाश. कुठलंही लष्कर हे शत्रूच्या विनाशाच्या अलीकडे कधी थांबत नाही. त्यांची मेंटॅलिटी, मानसिकता तशी केलेली आहे. कारण तो जगला तर मी मरेन, तेव्हा मी जगतो आणि मी त्याला मारतो. अशा पद्धतीने लष्कर काम करतं. म्हणून तुम्हाला माहिती असेल, की आपल्या देशामध्ये सुद्धा पोलीस दलाला आधी का पाठवतात? कारण पोलीस दल तसं वागत नाही. पोलीस दलाचं ट्रेनिंग असं असतं, की हे नागरिक आहेत, ते आपले आहेत. त्यांच्यावरती फार मोठा अत्याचार करू नका. त्यांच्यावरती ज्याला म्हणतो आपण अनन्वित अशी हिंसा वापरली जात नाही. पण लष्कर ती सीमा बाळगू शकत नाही. कारण जमाव जर का तेवढा व्हायलंट झालेला असेल, तर तो पोलिसांना का झेपत नाही? पोलिसांना का कंट्रोल करता येत नाही? कारण त्यांचं ट्रेनिंग तसं आहे. लष्कराचं ट्रेनिंग तसं नाहीये. एकदा लष्कर रस्त्यावरती उतरलं, की ते आणि त्यांना सांगितलेलं असेल, की हा शत्रू आहे. तर त्या शत्रूला ते निकामी करूनच सोडतात. हा फरक आहे. आणि त्याला मॉडरेट करणारं जर का राजकीय नेतृत्व नसेल, तर लष्कर कुठल्याही दिशेला झुकू शकतं. हा इराणसाठी आज सर्वात मोठा धोका कोणी निर्माण केला? तर अमेरिकेने आणि इस्रायलने केला. असं ज्यावेळेला लष्करी नेतृत्व निर्णय घेत आहे आणि ते सुद्धा वरिष्ठ नेतृत्व नाही, तर खालच्या प्रॉव्हिन्शियल पातळीवरचं नेतृत्व आज जर का असे निर्णय घेत असेल, तर संयुक्त अरब अमिरातींनी आपल्याला काय फॅसिलिटीज देऊन ठेवलेल्या आहेत, ह्याची त्या लष्करी नेतृत्वाला कल्पना नसते. तेव्हा हे जे हल्ले झाले ते हेतुपुरस्सर झाले असतील किंवा ते अनवधानाने सुद्धा केले गेले असतील, की सगळ्यांवरतीच हल्ले करतोय आणि सगळ्यांचंच कामकाज ठप्प करतोय, त्यात अमिरातीवरती करून घ्या. असा सुद्धा विचार केला गेलेला असेल. पण जर का एखादं पॉलिटिकल नेतृत्व कंट्रोलमध्ये असतं, तर त्यांनी हे हल्ले कदाचित होऊ दिले नसते. हा खूप मोठा भाग आहे. आणि परत एकदा त्याच लष्करी नेतृत्वाने असा विचार का केला असेल? ह्याचं लष्करी उत्तर सुद्धा आहे. आपण सगळेजण आज कंठशोष करतो आहोत, की होर्मुझचं जे आखात आहे, ते आखात पूर्णपणे बंद झालेलं आहे. का बंद झालंय? कारण इराणने त्याच्यावर कंट्रोल घेतलेला आहे. इराणची परवानगी नसेल, तर एकही जहाज तिकडून पास होऊ शकत नाहीये. मग हे सगळं जेव्हा असतं, तेव्हा होर्मुझचा आखात तुम्ही जर का तो नकाशा बघाल, तर तुमच्या लक्षात येईल, की एका किनाऱ्याला इराण आहे. म्हणजे उत्तरेच्या बाजूला इराण आहे. दक्षिणेच्या बाजूला जो देश आहे, जी भूमी आहे, ती संयुक्त अरब अमिरातीची आहे. म्हणजेच होर्मुझवरती जोवर आपलं नियंत्रण आहे, तोपर्यंत अमेरिका आपल्याला या लढाईत हरवू शकत नाही, याची इराणच्या लष्करी नेतृत्वाला परफेक्ट जाण आहे. आणि जर का आपल्याला कोणी चॅलेंज करू शकत असेल आपल्या या लष्करी वर्चस्वाला, तर समोर हार्डली 20, 25, 30 किलोमीटर लांब असलेली भूमी ही आपल्या विरोधात वापरली जाऊ शकते. ती भूमी ज्या संयुक्त अरब अमिरातीची आहे, त्याच्यावर हल्ले करा. त्याला नाउमेद करा, म्हणजे तो आपली भूमी इराणच्या विरोधात वापरायला देणार नाही. हा लष्करी अंदाज आणि होरा असतो. तेव्हा हे दोन्ही निर्णय जे आहेत, ते लष्करी नेतृत्वानी, उर्वरित लष्करी नेतृत्वाने घेतल्यासारखे दिसतात आणि म्हणून आजच्या घडीला उपकार जरी केलेले असले संयुक्त अरब अमिरातींनी, तरी देखील त्यांना या हल्ल्याची झळ सोसावी लागलेली आहे. आणि मग आता जवळ-जवळ महिना संपत आला, तेव्हा
अमिरातीने सुद्धा दस फार अँड नो फर्दर असं म्हणत आता खाती सुद्धा गोठवलेली आहेत. ह्याचा फटका इराणला मोठा जबरदस्त बसणार आहे. आणि हा जो दबाव टाकला गेलेला आहे त्याचं प्रतिबिंब जर का पाकिस्तानमध्ये होणाऱ्या वाटाघाटींमध्ये उठलं तर मला नवल वाटणार नाही. कारण पाकिस्तान मधल्या वाटाघाटींसाठी कदाचित इराणचं राजकीय नेतृत्व येईल, लष्करी नेतृत्व येईल असं दिसत नाहीये. तेव्हा अर्थात परत एक प्रश्नचिन्ह राहतच, की राजकीय नेतृत्व जो काही निर्णय घेईल, तो लष्करी नेतृत्व पाळणार आहे का? हा प्रश्न कायमचा उरतो आणि त्याचं उत्तर फक्त काळच देऊ शकतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.